Hello my dear students, today we are going to discuss the next part of some basic concept of chemistry. In previous video we discussed about the matter, its classification. आज जे आहे ते आपण डिटेल मध्ये या मॅटर मधले जे काही वेगवेगळे टाइप्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहे आजच्या व्हिडिओ मध्ये. सो आपण जे चॅप्टर इथे स्टार्ट केलं आहे डिस्कस करायला, दॅट इज सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. ही चॅप्टर जे आहे ते आपण लास्ट व्हिडिओ पासून स्टार्ट केलं डिस्कस करायला आणि त्यामध्ये वेगवेगळे टॉपिक जे आहे ते आपण इथे डिस्कस केले. फर्स्ट टॉपिक जो डिस्कस केला होता दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री, दॅट मीन्स डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री हे आपण इथे पाहिलं. आणि त्यानंतर एक इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो आपण डिस्कस करायला सुरुवात केली होती आणि तो आज सुद्धा आपण डिस्कस करणार आहे, दॅट इज मॅटर. सो मॅटर जे आहे त्याचं क्लासिफिकेशन जे आहे ते आज डिटेल मध्ये जे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. सो व्हॉट इज मीन बाय मॅटर हे आपण पाहिलं होतं की एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास. anything which has mass and occupies space, that means काहीतरी त्याला मास असेल आणि व्हॉल्यूम असेल अशा थिंग्सला आपण इथे म्हणणार मॅटर. सो मॅटरचे जे क्लासिफिकेशन आपण पाहिलं होतं त्याचा एक फ्लो चार्ट जो आहे तो आपण इथे बघू आधी. सो मॅटरला जे आहे ते आपण दोन टाइप मध्ये जे आहे ते डिवाइड केलं होतं. मॅटर गेट क्लासिफाइड इनटू टू मेजर टाइप्स. First one is pure and the another one is impure. Pure substance or pure matter and second type is that is impure substance or impure matter. Pure matter ला आपण further classify जे आहे ते इथे केलं होतं elements. फर्स्ट टाइप त्याच्यामधला आणि दुसरा जो आहे second type of pure matter or pure substance is compounds. Then in case of impure substance or it is also known as mixture. So impure substance or mixtures जे आहे त्याचं आपण जे क्लासिफिकेशन केलं होतं ते होतं दोन टाइप मध्ये. फर्स्ट जो टाइप होता इथे फर्स्ट टाइप ऑफ मिक्सचर इज homogeneous. First type कुठला आपण पाहला that is homogeneous and the another one is that is heterogeneous. So in case of mixture there are two types of mixture. The first one is homogeneous mixture and the another one is heterogeneous mixture. So matter can be divided into two major categories, pure and impure matter, or impure matter is also known as mixture. Pure substance or pure matter get divided into two subtypes, that is the first one is element and the second one is compounds. Then elements कडे आपण जर पाहिलं तर elements further get divided into three types. The first one is metal, second is non-metal, and the third one is metalloids. The third one is metalloids. So elements can be further get divided into three types. Elements जे आहेत ते तीन टाइप्स होतात, that is metal, non-metal and metalloids. सो आपल्याला आज डिटेल मध्ये पाहायचा व्हॉट इज मीन बाय एलिमेंट्स, व्हॉट इज मीन बाय कंपाउंड्स. सो स्टार्ट करू आपण वन बाय वन, एक एक पॉइंट जो आहे तो डिस्कस करायला आपण सुरुवात करू. सो एलिमेंट्स मध्ये एलिमेंट्स मध्ये आपण जर पाहिलं तर तीन टाइप आपल्याला दिसत आहे. एक मेटल, दुसरा नॉन मेटल आणि तिसरा जो आहे तो आहे मेटॅलॉइड.
सो एलिमेंट्स प्युअर मॅटर मध्ये द फर्स्ट टाइप आपण डिस्कस करणार आहे तो म्हणजे एलिमेंट्स और एलिमेंट इथे आपण म्हणू. सो एलिमेंट कशाला म्हणायचं और एलिमेंट्स मीन्स व्हॉट द प्युअर सबस्टन्सेस which contain only one kind of atoms are known as elements. So elements are those pure substances which contain only one type of atoms. अशा मॅटरला म्हणायचं इथे एलिमेंट्स. कशाला म्हणायचं तर असे सबस्टन्सेस ज्यांच्यामध्ये एकाच टाइपचे ऍटम जे आहे ते प्रेझेंट असतात अशा सबस्टन्सेसला आपण इथे म्हणणार एलिमेंट्स. सिंपल एक्झाम्पल आपल्याला इथे घेता येते. आपण जर एक्झाम्पल इथे घेतलं दॅट इज Fe किंवा याला आपण म्हणतो आयरन. इन केस ऑफ आयरन Fe आयरन जर आपण जर पाहिला तर तो बल्क क्वांटिटी मध्ये जरी आपण घेतला इफ यू टेक आयरन ऑफ 1 kg आयरन आपण घेतलं किलोग्राम ऑफ आयरन मध्ये आपल्याला जे ऍटम्स तिथे दिसतील ऑल दीज ऍटम्स आर बिलॉंग टू आयरन. कुठल्या टाइपचे असतील तर सगळेचे सगळे ऍटम्स जे आहेत सर्व ऍटम्स जे आहेत ते आपल्याला कुठले दिसतील तर सर्व ऍटम्स जे आहेत ते एकाच टाइपचे दिसतील आणि ते म्हणजे कुठले तर आयरन. तर सिंबॉल आहे Fe. Its symbol is Fe. Iron. Its symbol is Fe. So त्याच्या लॅटिन नेम वरून आलेला आहे. Its Latin name is ferrum. So Fe comes from Latin name आणि iron जे आहे ते इंग्लिश नेम आहे. Okay, so elements are the pure substances which contain only one kind of atoms. Elements कशाला म्हणायचं तर अशा सबस्टन्सेसला म्हणायचं ज्याचं आपण फर्दर डिकम्पोजिशन जर ऍटम्स मध्ये जर केलं तर ऑल ऍटम्स जे आहेत ते आपल्याला कुठल्या टाइपचे दिसतील तर सेम टाइपचे दिसतील. आयरन असेल देन देयर इज अ सिल्वर, गोल्ड, सोडियम, पोटॅशियम असे आपल्याला भरपूर एक्झाम्पल जे आहेत ते घेता येते. इन केस ऑफ एलिमेंट्स आजपर्यंत डिस्कवर जे एलिमेंट्स आहेत त्यांची जी क्वांटिटी आहे आपल्या सिलेबस मध्ये आपण जर पाहिली टोटल एलिमेंट्स जे आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत 118. सध्या तरी आपल्याकडे किती एलिमेंट्स आहेत देर आर 118 एलिमेंट्स. देर आर 118 एलिमेंट्स. सो ऑल दीज एलिमेंट्स are pure substances and which contain only one kind of atom. सर्व एलिमेंट्स मध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक एलिमेंट मध्ये एकाच टाइपचे आपल्याला ऍटम जे आहेत ते तिथे दिसतील. आयरन मध्ये आयरनचे ऍटम्स दिसतील, गोल्ड मध्ये गोल्डचे ऍटम दिसतील, सिल्वर मध्ये सिल्वरचे ऍटम जे आहेत ते प्रेझेंट असलेले आपल्याला दिसतील किंवा ऑल सिल्वर ऍटम्स जे आहेत ते तिथे फॉर्म करतील सिल्वर. गोल्डचे ऍटम जे आहेत ते तिथे गोल्ड जो आहे तो तिथे फॉर्म करतील. सो अशा टाइपच्या मॅटरला जे आहे ते आपण इथे म्हणणार आहे एलिमेंट्स. सच टाइप ऑफ मॅटर इज नोन ॲज एलिमेंट और एलिमेंट्स. ना या एलिमेंट्सचे टाइप्स जे आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. ऑलरेडी आपल्याला नोन आहेत. एलिमेंट्स आर डिवायडेड इनटू 3 टाइप्स. एलिमेंट्स गेट फर्दर डिवायडेड इनटू 3 टाइप्स. कुठले 3 टाइप्स आहेत सिंपल असे 3 टाइप्स जे आहेत ते दिलेले आहेत ऑन द बेसिस ऑफ देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. देर आर 3 टाइप्स ऑफ एलिमेंट्स. द फर्स्ट वन इज मेटल. द सेकंड वन इज नॉन मेटल. द थर्ड वन इज मेटॅलॉइड्स. One is metalloids. So there are 3 types of elements: metal, non-metal, metalloids. एलिमेंट्सला आपल्याला 3 टाइप मध्ये डिवाइड करता आलं इथे.
वन बाय वन मेटल कशाला म्हणतात, नॉन मेटल कशाला म्हणतात आणि मेटलाइट्स कशाला म्हणतात हे आपण इथे पाहू. सो फर्स्ट वन दॅट इज मेटल्स. व्हॉट इज मीन बाय मेटल? सो ऍक्च्युली जे 118 एलिमेंट्स आहेत त्याच्यातला जो मेजर पार्ट आहे, मॅक्सिमम जे एलिमेंट्स आहेत दीज आर मेटल्स. तर मेटल्स कशाला म्हणायचं? दोज एलिमेंट्स, असे एलिमेंट्स जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग टेंडन्सी जी आहे ती शो करतात. दोज एलिमेंट्स विच show the tendency to donate electrons, and by donating electron they get converted into positively charged ion. Such elements are known as metals. Metals कशाला म्हणायचं? तर असे एलिमेंट जे इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल आपण नेहमी यूज करतो. सो इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय करतात? डोनेट करतात. असे एलिमेंट जे इलेक्ट्रॉन डोनेट करतात, and by donating electron they get converted into positively charged ions. पॉझिटिव्हली चार्ज आयन्स मध्ये जे आहे ते कन्वर्ट होतात तिथे. तर अशा एलिमेंट्सला म्हणायचं मेटल्स. अशा एलिमेंट्सला आपण म्हणणार मेटल्स. These metals show various types of properties. Simple अशा properties आहेत मेटल्सच्या. मेटल्स आर हार्ड. मेटलचं कंपोजिशन जर पाहिलं तर मेटल्स आर हार्ड इन नेचर. जर प्रॉपर्टी आपण डिस्कस करायला सुरुवात जर केली तर आपल्याला काय दिसते? तर मेटल्स आर हार्ड इन नेचर. आयरन, देन देयर इज ए प्लॅटिनम. हे जे मेटल्स आहेत हे कसे आहेत? तर हार्ड इन नेचर आहे. देर आर सम एक्सेप्शनल केसेस ऑल्सो लाईक युअर सोडियम और पोटॅशियम. दे आर सॉफ्ट इन नेचर. सोडियम और पोटॅशियम जे आहे ते सॉफ्ट इन नेचर असतात. सोडियमचं एक्झाम्पल आपण जर घेतलं तर सोडियम हा किती सॉफ्ट असतो? तर ऍक्च्युली त्याला नाईफने जे आहे ते कट करता येतं. बट इट इज हार्मफुल टू यूज बाय युझिंग बेअर हँड्स. आपण त्याला आपल्या साध्या हाताने जे आहे ते हाताळू शकत नाही ऍक्च्युली. सो तो थोडासा हार्मफुल असतो आपल्या बॉडीसाठी. सो हिअर आपल्याला काय पाहिजे? तर ऍक्च्युली मेटल्स आर हार्ड. मेटल्स शो लश्यर. मेटलची अनदर प्रॉपर्टी जर आपण जर पाहिली तर दीज आर लश्यरस इन नेचर. लश्यर म्हणजे काय? तर शायनी नेचर. यांचे सरफेसेस कसे असतात? तर ऍक्च्युली दे शो शाइन. सरफेसेस जे आहेत ते चमकणारे आपल्याला इथे दिसतात. सो मेटल आर लश्यरस इन नेचर. फ्रेशली कट मेटल आपण जर पाहिला, आयरन असेल, सिल्वर असेल, गोल्ड असेल, दे शो शाइन. त्यांचे सरफेसेस जे आहेत ते शाइन करतात. दॅट्स व्हाय दे आर लश्यरस इन नेचर. थर्ड प्रॉपर्टी आपण जर पाहिली मेटल्सची तर मेटल्स आर गुड कंडक्टर्स. गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी as well as heat. हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे मेटल जे आहेत ते गुड कंडक्टर जे आहेत ते असतात. These metals are malleable. Malleable कशाला म्हणायचं ऍक्च्युली? तर ability of the elements or particularly metal आपण इथे म्हणू to get converted into thin sheets. Thin sheet मध्ये कन्वर्ट होण्याची जी काही ability आहे मॅटर मध्ये त्याला ऍक्च्युली आपण म्हणतो malleable. सो मेटल्स आर malleable in nature. आयरन शीट्स पाहतो आपण, थिन शीट्स मध्ये आपण आयरनला जे आहे ते कन्वर्ट करतो किंवा पाहिलेलं आहे आपण आपल्या सराउंडिंग मध्ये. थिन शीट मध्ये सिल्वर, गोल्ड, आयरन, ऑल मेटल्स ऍक्च्युअली मॅक्सिमम मेटल्सला आपण तिथे काय करू शकतो? थिन शीट मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर या प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार? मेलिएबल. दे आर डक्टाइल ऑल्सो. दे आर डक्टाइल ऑल्सो. डक्टाइल नेचर सुद्धा ते शो करतात. आता डक्टाइल म्हणजे काय? ॲबिलिटी ऑफ
the substance to drawn into a wire. एखाद्या सबस्टन्सेसवर जर आपण फोर्स अप्लाय जर केला तर त्या फोर्स अप्लाय केल्यानंतर तो सबस्टन्स जो अपोजिट डायरेक्शनने फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याला जर आपण ताणलं असेल, दॅट मीन्स ओढलं, तर तो जर वायर मध्ये कन्वर्ट होत असेल, थिन वायर जर त्याच्यापासून आपल्याला भेटत असेल, तर अशा सबस्टन्सला आपण डक्टाईल सबस्टन्स म्हणतो. आणि नेचरला आपण म्हणणार डक्टाईल नेचर, प्रॉपर्टी नोन ॲज डक्टिलिटी. सो मेटल्स ज्या अशा व्हेरियस प्रॉपर्टीज ज्या ते इथे शो करतात. एक्झाम्पल घ्यायचं झालं मेटलचं तर देयर इज अ गोल्ड, प्लॅटिनम, सिल्वर, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम. अराउंड 80 elements out of 118 elements are metals. मॅक्झिमम जे एलिमेंट्स आहेत, 3/4 ऑफ टोटल एलिमेंट्स आपण म्हणू शकतो, ते कुठल्या टाईपचे आहेत तर ते आहेत मेटल्स. दीज आर मेटल्स. ना अनदर टाईप दॅट इज नॉन मेटल्स. नॉन मेटल्स कशाला म्हणायचं? एक्झॅक्टली अपोजिट ऑफ मेटल्स. नॉन मेटल्स जे आहेत ते कशाला म्हणायचं तर एक्झॅक्टली अपोजिट ऑफ मेटल्स. सिंपल मॅनर मध्ये आपण म्हणू शकतो की मेटल जे आहेत ते आपण कुठल्या एलिमेंटला म्हणत होतो? मेटल्स आर दोज एलिमेंट्स विच गेट कन्व्हर्टेड इनटू पॉझिटिव्हली चार्ज आयन बाय डोनेटिंग इलेक्ट्रॉन्स. नॉन मेटल्स कशाला म्हणायचं? नॉन मेटल्स. नॉन मेटल्स आर दोज एलिमेंट्स. नॉन मेटल्स आर दोज टेंdency to gain electrons. Non-metals are those elements which have a tendency to gain electron. Electron gaining ability ज्या एलिमेंट्स ची आहे त्या एलिमेंट्सला आपण इथे म्हणतो नॉन मेटल्स. By gaining electron they get converted into negatively charged ion. They get converted into negatively charged ion. Negatively charged ion आपण म्हणणार anion. Negatively charged ion are also known as anions. मेटल जे आहे ते पॉझिटिव्हली चार्ज आयन मध्ये जे आहे ते कन्वर्ट होत होते त्यांना म्हणायचं कॅटायन. पॉझिटिव्हली चार्ज आयन जे आहेत त्यांना काय म्हणायचं? कॅटायन. हे सुद्धा लक्षात ठेवायचं इथे. आणि निगेटिव्हली चार्ज आयन जे आहेत त्यांना म्हणायचं anions. So those elements which get converted into anions by gaining of electrons are known as non-metal. अशी सिंपल डेफिनेशन जी आहे ती नॉन मेटलची आपल्याला इथे करता येते. त्याचे प्रॉपर्टीज जर पाहिलं तर जनरली दीज आर सॉफ्ट इन नेचर. स्टेट जर पाहिले आपण नॉन मेटल्स, मॅक्सिमम नॉन मेटल जे आहेत ते आपल्याला कुठल्या स्टेट मध्ये सापडतील तर दीज आर सॉलिड, लिक्विड्स as well as gaseous. त्याचे स्टेट आहे कुठल्या स्टेट मध्ये सापडतात आपल्याला तीनही स्टेट मध्ये जे आहेत ते नॉन मेटल्स जे आहेत ते आढळतात. सॉलिड स्टेट मध्ये सुद्धा काही नॉन मेटल प्रेझेंट आहे लाईक फॉस्फरस, सल्फर. लिक्विड स्टेटचं एक्झाम्पल आपण जर घेतलं तर लिक्विड स्टेट मध्ये फक्त एकच नॉन मेटल जो आहे तो प्रेझेंट आहे. लक्षात ठेवायचं लिक्विड स्टेट साठी तो म्हणजे Br, दॅट इज ब्रोमीन. इट्स नेम इज ब्रोमीन. Bromine is the only non-metal which is liquid in state. Bromine is the only non-metal which is liquid in state. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. असंच मेटलच्या बाबतीत आपण जर पाहिलं, एक कंपॅरिझन जर केलं आपण तर आपल्याला मेटल मध्ये सुद्धा एक लिक्विड इन स्टेट मेटल जो आहे तो भेटतो तो म्हणजे मर्क्युरी. ते सुद्धा एक लक्षात ठेवायचं. इथे नॉन मेटलच्या बाबतीत लक्षात ठेवायचं ब्रोमीन इज द ओनली नॉन मेटल which is liquid in state at room temperature. Then generally these are bad conductors of electricity. Bad conductors of electricity as well as heat. Heat आणि इलेक्ट्रिसिटीचे हे बॅड कंडक्टर्स असतात. There are some exceptional cases like graphite. Graphite is a good conductor of electricity. But generally
Non-metals are bad conductors of electricity. So, या प्रॉपर्टी शो करणारे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना म्हणायचं नॉन मेटल्स. जनरल एक्झाम्पल जर घ्यायचे असेल नॉन मेटल्सचे तर आपल्या सराउंडिंग मध्ये काही गॅसेस आहेत लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन जो आहे तो एक ॲबनॉर्मल एलिमेंट म्हणून सुद्धा आपण कन्सिडर करतो, पण एक्झाम्पल म्हणून इथे घेऊ शकतो. देन आपण इथे जर पाहिलं तर इथे फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन लक्षात ठेवायचं. आयोडीन जी आहे त्याची स्टेट जी आहे ती सॉलिड स्टेट आपल्याला दिसते जनरली. सो असे बरेचसे एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला नॉन मेटल्सचे जे आहेत ते इथे घेता येतील. नाउ द थर्ड टाइप ऑफ एलिमेंट दॅट इज मेटॅलॉइड्स. नाउ मेटॅलॉइड्स कशाला म्हणायचं ऍक्च्युअली दोज एलिमेंट्स विच शो द प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स एज वेल एज नॉन मेटल्स. Metalloids means those elements are those elements which show properties of both that is metals as well as non-metals. से एलिमेंट्स जे मेटल आणि नॉन मेटल दोन्ही प्रॉपर्टी ज्या आहेत दोन्हीच्या प्रॉपर्टी ज्या आहेत ते शो करतात त्यांना म्हणायचं मेटॅलॉइड्स. बेस्ट एक्झाम्पल इज बोरॉन, सिलिकॉन. हे एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला मेटॅलॉइड्सचे जे आहेत ते इथे घेता येतील. सो एलिमेंट्स आपण जर पाहिलं तर त्याचे हे तीन टाइप मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. हा झाला आपला फर्स्ट पार्ट प्युअर मॅटरचा दॅट इज एलिमेंट्स.